DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। इंदिरानगर प्रभाग दौऱ्यानं सुटणार पाणी आणि रस्त्यांचा तिढा, महापौरांचं तातडीच्या कारवाईचे आदेश। प्रभाग 31 मधील प्रलंबित समस्यांना मिळणार गती, महापौर हिमगौरी आडके यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी। इंदिरानगरच्या विकासासाठी महापौरांचा ऍक्शन प्लॅन, नदीवरील पूल आणि पाणी योजनेचे दिले निर्देश। इंदिरानगर परिसरात प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या पाणी आणि रस्त्याच्या समस्यांना आता खऱ्या अर्थानं गती मिळताना दिसते। महापौर हिमगौरी आडके आणि उपमहापौर विलास शिंदे यांनी नगरसेवक व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ताफ्यासह या भागाचा सखोल दौरा केला। केवळ समस्या ऐकून न घेता महापौरांनी घटनास्थळावरूनच संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिल्यानं स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। या दौऱ्यात ज्ञानेश्वर नगर, म्हाडा वसाहत, स्वराज्य नगर, पोद्दार शाळा परिसर, खत प्रकल्प, गवळानी रस्ता, पाथर्डी, दाढेगाव आणि पिंपळगाव या भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली। दौऱ्यादरम्यान महापौरांनी प्रामुख्याने रस्ते आणि पाणी पुरवठ्यावर लक्ष केंद्रित केलं। पोद्दार शाळा परिसरातील खराब रस्त्यांच्या दुरुस्तीला प्राधान्य देण्याचे आदेश त्यांनी दिले। तसेच ज्ञानेश्वर नगर येथील पाण्याच्या टाकीचा प्रश्न आणि पाथर्डी गवळानी परिसरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी स्वतंत्र नियोजनाची जबाबदारी अधीक्षक अभियंत्यांवर सोपवण्यात आली। खत प्रकल्पातील दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हे पाणी पिंपळगाव खांबीतील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत वळवण्याच्या कामाला वेग देण्याचं आश्वासन यावेळी देण्यात आलं। या दौऱ्यात काही महत्त्वपूर्ण तांत्रिक निर्णयांवरही शिक्कामोर्तब करण्यात आला। दाढेगाव पाथर्डी दरम्यान वालदेवी नदीवर असलेल्या धोकादायक पुलाऐवजी नवीन पूल उभारण्याच्या प्रस्तावाला गती देण्यात आली असून पिंपळगाव खांब, चिंचवाडी आणि जाधववाडी भागासाठी पर्यायी पाणी पुरवठा योजनेचा गांभीर्याने विचार सुरू आहे। याशिवाय गामणे मैदानातील ट्रॅकसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे संकेत प्रशासनाने दिलेत। या महत्त्वपूर्ण दौऱ्यात नगरसेवक भगवान दोंदे, बाळकृष्ण शिरसाट, माधुरी डेमसे यांच्यासह शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता धारणकर, घनकचरा संचालक आवेश पलोड, पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता विशाल गरुड, बांधकाम कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, विभागीय अधिकारी नानासाहेब साळवे, उपअभियंता हेमंत पठ्ठे, संजय गांगुर्डे आणि गीते यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते। प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्ष मैदानात उतरल्यानं प्रभाग 31 मधील विकासाला नवी दिशा मिळाली। ब्युरो रिपोर्ट, DNA न्यूज नाशिक।